ज्यांचं झाले नाही लग्न तर त्या मुलांना तुम्ही काय सांगा? Oh my God! Wow! महाराष्ट्र माझा देवर देव तुला उगाच म्हणतात मायाळू कणवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगटाळू. हा एक्सक्यूज मी मॅम, मी वामन मी महाराष्ट्र या चॅनल कडून आले. काय नाश्ता चालू का? करा करा नाश्ता करा. इकडे फिरायला का तुम्ही प्लीज? तुम्ही पनवेल मध्ये राहत का सर्व? अच्छा, काय आता कॉलेज करता की स्कूल करताय? पनवेल मध्येच. कोणतं? हो का? अरे वा. म्हणजे तुमचं गाव इकडचंच आहे राहणीमान की तुम्ही दुसऱ्या गावचे? इकडचे राहत पनवेल मधले? पनवेल मध्ये इथून मधले. आता तुम्ही? मी कोकणची आहे. कोकण मध्ये कुठले? राजापूरच्या. वा. तुम्ही? बॉम्बेपाडा. आता गव्हाण मधले आहात तुम्ही? पनवेल सीतापूर मधले. अकोर्लीला कुठे? अकोर्ली गावात. ओके ठीक आहे. तर मी आले वामन मी महाराष्ट्र या चॅनल कडून. तर मी तुम्हाला 3 फक्त प्रश्न विचारेल आणि जर त्या 3ही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तरं दिलीत तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम. आता कॉलेज करताय ना तुम्ही? तरी पण काय तुमचं नाव काय ते सांगा. आर्या. आर्या आमच्या आर्या काय? गोपी. ओके. हर्षाली भोईर. सिद्धी भोईर. दीप्ती बेंद्रे. थँक्यू तुम्हा सर्वांचे. तर मी तुम्हाला फक्त सोपे प्रश्न विचारणार, जास्त हार्ड नाही. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. आता तुम्ही खुद्द पनवेल मधलेच आहात तर खूप आपल्याला पनवेल मधली माहित असते जन्मापासून. तर पहिला प्रश्न मी विचारेल तुम्हाला की आपल्या पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या गावचे रहिवासी आहेत? बरोबर सांगा. शेडू. बरोबर उत्तर आहे. का तुम्ही एवढं का घाबरताय? अच्छा नाही, ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मच शेडूंग या गावात झालेला आहे आणि स्वातंत्र्यवीर आहेत ते, त्यांचा आपल्याला अभिमान आहे. तर त्यांच्या नावाने आपल्या इथे कुठेतरी एक नाट्यगृह आहे. कोणतं आहे ते? त्या काय नावाने? वासंत अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल. ओके थँक्यू. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. नाही, तुमचं उत्तर खूप छान आहे. आणि मी एकदम सोपा प्रश्न विचारेन तुम्हाला. विचारतो सोपा एकदम प्रश्न. Oh my God! Wow! तर आपण आता जिथे उभे आहोत त्या ठिकाणाचे नाव काय? वडाली तलाव. बरोबर आहे. तर मी एक तुम्हाला नॉर्मल प्रश्न विचारतोय. आता तुम्ही कॉलेज करताय बरोबर, समोरून मुलगा येतोय आणि एक तुम्ही त्याच्या ऑपोजिट वरून येत आहे. त्या मुलाला आपण लांबून असताना बघतो बरोबर, आणि जवळ आल्यानंतर मुली खाली मुंडी घालतात का? नाही का, म्हणजे का त्याच्या तोंडाचा स्वभाव बघण्यासाठी नसतो का? What? मग काय असतं? अकॉर्ड फील. तुम्ही म्हणजे आता किती? मी डिप्लोमा करते फर्स्ट इयर. कोणता? IT. 11वी सायन्स. तुम्हाला मी बघितलं नाही का वाटते? तेरी सासू माँ के घर में गजनी की औलाद. मी 11वी कॉमर्स. 11वी सायन्स. अच्छा. तर मला सांगा, आपल्या इथे पनवेल मध्ये स्पोर्ट अकॅडमी आहे ती कोणती आहे? कर्नाला स्पोर्ट्स
जोरात बोला ना. कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमी. ओके खूप छान. कर्नाला स्पोर्ट अकॅडमी आपल्या पनवेल मध्ये आहे, ती प्रसिद्ध आहे, तिथे लोक सर्वच जातात. तर ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आम्ही तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतोय. तिसरा प्रश्न विचारण्याआधी एक मी तुम्हाला इन जनरल प्रश्न विचारतोय. एक झाड आहे एक, त्या झाडाला लाकूड नाही, असा लाकूड कोणता? सॉरी, असा झाड कोणता? केळ्याचं झाड. केळ्याचं. राईट आहे. 3 प्रश्न तर पूर्ण झालेले आहेत तुमचा. हा पण प्रश्न आम्ही ग्राह्य धरू, कारण खूप छान उत्तर दिलात तुम्ही. केळ्याचं झाड, की त्याला लाकूड नसतो, साल असते फक्त. तर मला सांगा, जे आता मुलांचं लग्न नाही झालंय, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगा? नाही सांगू शकत ना, काय सुचत नाही काय बोलू. तुम्ही काय सांगा? असं नाही सांगू शकत ना, कोणाच्या घरची परिस्थिती नसते त्याची. यात घरची परिस्थिती काय? आता लग्न नसेल तर आम्ही काय करू शकत नाही. तर त्यांना मुली देत नाही कोण ना. मग ती कामाला नसतील ना. काम नाही त्यांच्याकडे. अच्छा, काम नसेल म्हणून. तुम्हाला काय वाटतं? व्यसन वगैरे असतील. राईट राईट. तुम्हाला काय वाटतं? तेच व्यसन वगैरे असतं. बरोबर आहे. तुमच्या ज्या मुलींच्या अपेक्षा असतात की मुलगा व्यसनी नाही पाहिजे, जॉबला चांगला पाहिजे, त्याचं घर असावं किंवा चांगलं काम करून खाईल. आमची आजी अशी म्हणते की आता कसं जानेवारी महिन्यामध्ये थंडी असते भरपूर, तर ती म्हणते की पोरांनो लगीन करा नाही तर कुडकुडूत मराल. तर खरंच तुम्ही छान उत्तरं दिलीत, तिन्ही प्रश्नांची उत्तरं. आणि तुम्हाला मिळते महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक, एक छोटीशी फोटो फ्रेम. त्या ना उभ्या राहा ना. तुमचा नाश्ता करता करता मी तुम्हाला थांबवलं, सॉरी. तुम्ही काय इकडे म्हणजे असंच फिरायला आलं, भेटायला आलं? ओके. तर मित्रांनो, आपण सॉरी नाव विसरलो मी तुमचं. आर्या, हर्षाली, सिद्धी, नित्ती. तर यांना आपण महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम देतोय. तर प्लीज. थँक्यू. थँक्यू. तर आपलं चॅनल आहे वावमॅन वामन. इकडे वावमॅन वामन मी महाराष्ट्राचा आणि आपलं प्रेम आहे. तर आपलं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही या चॅनलला व्हिजिट कराल याची अपेक्षा करतो आम्ही. चला, थँक्यू. तर मित्रांनो, मी तुमचा वावमॅन. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट्स नक्की करा.